एकीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विधान परिषदेच्या निवडणुकांमधला हा घोळ काही संपताना दिसत नाहीये। आणि पुण्यामधली जर स्थिती बघितली तर विक्रम काकडे यांच्या नावाला सध्या राष्ट्रवादीमधूनच काहीसा विरोध होताना दिसतोय। त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील पुण्यामध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालेला बघायला मिळतोय। 2 जागा राष्ट्रवादीला गेलेल्या आहेत महायुतीमध्ये, त्यापैकी एक पुण्याची जागा आहे, दुसरी कोकणातमधली जागा आहे। आणि पुण्यामधला जर विचार केला तर विक्रम काकडे यांच्या नावाला सध्या राष्ट्रवादीमधून विरोध होतोय। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी। मिकी, काय नेमकं सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, का नेमका विरोध आहे हा? जर आपण बघितलं तर पुण्यातील जिजाई बंगला, ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे सगळे उपस्थित आहेत। या उपस्थितीमध्ये सध्या या ठिकाणी बैठक सुरू आहे। जे इच्छुक नावं बघतोय आपण, ज्याच्यामध्ये सुनील टिंगरे यांचं नाव देखील खूप पुढं होतं, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। योगेश बहेल असतील, इतर आमदार दिलीप वळसे पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एवढंच काय तर संजय नाना काकडे असतील, विक्रम काकडे असतील, हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मागील 1 तासापासून ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। खरं तर राष्ट्रवादीचे जे इतर पदाधिकारी आहेत, शहरातील सुनील टिंगरे असतील किंबहुना दीपक मानकर असतील, इतर हे सगळ्यांचं म्हणणं आहे की पक्षातील जे व्यक्ती आहेत, जे पक्षातील जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनाच ही संधी या ठिकाणी देण्यात यावी आणि त्यामुळं विक्रम काकडेंच्या नावाला या ठिकाणी कुठेतरी विरोध होताना दिसतोय पक्षातून इंटरनल। जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी जय पवार देखील या ठिकाणी झालेले आहे। जर त्याचवेळी जर आपण बघितलं तर आतमध्ये विक्रम काकडे यांना उमेदवारी द्यावी की नाही या ह्याच्यावरून सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच आता दिलीप वळसे पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जी काल एबीपी माझाने बातमी चालवली होती, रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या, त्या बैठकीला स्वतः दिलीप वळसे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच बैठकीमध्ये जवळजवळ विक्रम काकडे यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं होतं। आणि सकाळपासून जर आपण बघितलं तर त्याच पद्धतीने हालचाली या ठिकाणी सुरू आहेत। एबी फॉर्म कुणालाही आतापर्यंत देण्यात आलेला नाही आणि काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर खासदार संजय काकडे, त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा विक्रम काकडे या ठिकाणी दाखल झालं। गेले 1 ते 1.5 तास ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। हळूहळू एक आमदार मंत्री या ठिकाणी येताना दिसत आहेत। समजवण्याचा प्रयत्न होतोय पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना की विक्रम काकडेंना संधी द्यावी, मात्र त्याचवेळी विक्रम काकडेच्या नावाला या ठिकाणी विरोध होताना दिसतोय इतर पदाधिकाऱ्यांकडून। कारण गेले अनेक वर्ष दादांसोबत काम केलेले जे पदाधिकारी आहेत त्यांना ही संधी मिळावी असं या ठिकाणी बोललं जात आहे। मात्र त्याचवेळी जर आपण बघितलं तर आत्ता जे दृश्यांमध्ये जिजाई बंगल्यामध्ये जे राष्ट्रवादीचे जे उपकरण असतात गळ्यामध्ये घालणारे, ते या ठिकाणी आतमध्ये नेले जात आहेत। कदाचित विक्रम काकडेंचा प्रवेश सुद्धा होऊ शकतो अशी प्राथमिक म्हणजे जी माहिती मिळते सूत्रांकडून। त्यांचा प्रवेश आतमध्येच बंगल्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर बघितलं तर आपण बघतोय सुनील टिंगरे काहीसं उदास आहेत, बाहेर येताना दिसत आहेत सुनील टिंगरे। अर्थात बऱ्यापैकी चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतोय। अण्णा, काय बैठक खूप वेळ चालली? होईल अरे चालली, काय नक्कीच होतंय? कुणाचं मला अजून नाव नक्की नाही होईल म्हणजे तुम्ही इच्छुक होता? अरे अजून काही झालं नाही, होईल सगळं व्यवस्थित होईल। कुणाला दिलं जाणार आहे? होईल तुम्ही इच्छुक होते अण्णा आहे, नाराज नाही अरे मला तुम्ही बैठक सोडून बाहेर का आले? मग बैठक सोडून अरे मी पार्टी ऑफिसला चाललोय, पुढची तयारीसाठी पार्टी ऑफिसला चाललोय। तुम्ही आता अर्थात आतमध्ये विक्रम काकडे आतमध्येच आहेत, काय निर्णय होतोय? कोण कोण आहे या बैठकीत? पक्षश्रेष्ठी व्यवस्थित निर्णय घेणार आहे। मी पार्टी ऑफिसला चाललेलो आहे पुढची तयारीसाठी। अण्णा, विक्रम काकडेंच्या नावाला विरोध होतोय, विक्रम काकडेंच्या नावाला विरोध होतोय। पक्षातील जुने पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला संधी मिळावी। मिळणार सर, मिळेल, काळजी करू नका, काळजी करू। पण जर बघितलं तर नाही तुम्ही नाराज अण्णा, पण त्याच वेळी जर आपण बघितलं तर पक्षातील जुने कार्यकर्ते ज्यांनी दादांसोबत पक्ष विभागल्यानंतर सुद्धा साथ दिली, संधी मिळावी असं म्हणतात। तुमचं काय म्हणणं आहे, कुणाला संधी मिळावी? मी पार्टी ऑफिसला पुढची तयारी करायला चाललेलो आहे। संधी कोणाला मिळणार? नाही पक्ष
आनंद विक्रम काकडेंचा पक्षप्रवेश जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे या ठिकाणी बाहेर आलेले आहेत बंगल्यातून. बऱ्याच वेळ ही चर्चा या ठिकाणी रंगलेली होती. काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर समजवण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित काही वेळातच विक्रम काकडेंचा पक्षात प्रवेश सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरला जाणार आहे. स्वतः सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आता जर आपण बघितलं तर जिजाई बंगल्यावर अशा पद्धतीने हालचालींना वेग येताना दिसतोय. खासदार संजय काकडे अर्थात त्यांचा मुलगा विक्रम काकडे त्यांच्यासोबत या ठिकाणी आहे आणि बऱ्याच वेळ ही बैठक चालवली या ठिकाणी सुरू होती. जसं आपण माहिती देतोय की जे इतर जुने पदाधिकारी आहेत जे दादांसोबत म्हणजे अर्थात राष्ट्रवादी जेव्हा विभागली गेली तेव्हापासून दादांसोबतच होते, त्यातीलच काही कार्यकर्त्यांना ही संधी मिळावी असं या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून बोललं जात होतं. मात्र कुठंतरी विक्रम काकडेंचाच ह्याच्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतोय. का तर ते पार्थ पवारांचे अर्थात निकटवर्तीय मानले जातात, खूप जवळचे मानले जातात आणि त्यामुळेच आता तातडीने त्यांचा पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ते या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज देखील भरणार आहेत. आणि आपण जर इथं बघितलं तर अशा पद्धतीने गर्दी होतीये हळूहळू या जिजाई बंगल्याबाहेर आणि समजवण्याचा प्रयत्न होतोय. आणि आता आपण बघितलं की सुनील टिंगरे या बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नाराज नाही, मात्र जर त्यांचं नाव या ठिकाणी अशा पद्धतीने काढलं जाते साहजिक त्यांची नाराजगी अगदी मिकी काही अवघड काही तास राहिलेले आहेत, त्यामुळे या घडामोडी सध्या वेगानं घडत आहेत. मिकी असेच सोबत राहा, आणखी काही अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत. आपण नागपूरची बातमी बघतोय पुढची. नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये. सुनील केदार हे काँग्रेसच्या बैठकीमधून बाहेर पडले आहेत. दुपारी 1 वाजता सुनील केदार परत येतील अशी माहिती सध्या मिळतेय. सुनील केदार बाहेर जाताच नितीन राऊत हे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. नितीन राऊत हे नागपूरचा उमेदवार ठरवणारे पक्ष निरीक्षक आहेत. 3 दिवसांपासून काँग्रेसच्या बैठका होत आहेत, पण उमेदवार नेमका कोण हे अद्यापही ठरलेलं नाहीये. त्यामुळे ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे महायुतीमध्ये पुण्यात राष्ट्रवादीमध्ये काहीसा उमेदवारीच्या संदर्भातला गोंधळ आणि सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये. दोन्ही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत आणि अद्यापही दोन्ही ठिकाणच्या बैठका चालू आहेत. मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुण्यावरून. आपण पुन्हा एकदा पुण्यात जाऊयात. मिकी, सध्याची ही जी बैठक अगदी कालपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलाखती देखील झालेल्या होत्या आणि आता अखेर विक्रम काकडे यांना जरी राष्ट्रवादीमधून विरोध होताना दिसत असला तरी जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा पार्थ पवार आहेत त्या सगळ्यांची पसंती विक्रम काकडे यांच्याच नावाला आहे. अगदी जर आपण बघितलं तर अचानक विक्रम काकडेंचं या ठिकाणी नाव येतं. का तर विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, खूप जवळचे मित्र मानले जातात. अजितदादांसोबत त्यांचे देखील चांगले संबंध होते आणि त्यामुळंच त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्याच्या नावाची या ठिकाणी अचानक जोरदार चर्चा रंगली. आणि त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं तर खासदार संजय काकडे जे भाजपकडून राहिलेले आहेत, माजी खासदार आहेत सध्या, आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलासाठी या ठिकाणी जोर लावलेला आहे आणि सुनेत्रा पवारांना विनंती करण्यासाठी, पार्थ पवारांना सांगण्यासाठी, जय पवारांना समजवण्यासाठी स्वतः संजय काकडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर विक्रम काकडे आपण बघतोय का यांच्या नावावर या ठिकाणी चर्चा होतीये, तर संजय काकडे देखील खूप इच्छुक आहेत की त्यांच्या मुलाला ही जागा या ठिकाणी मिळावी. सकाळपासून ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत, काल रात्री उशिरापर्यंत 1:30 वाजेपर्यंत ही बैठक पार पडत होती. दिलीप वळसे पाटील या ठिकाणी कालच्या या बैठकीला उपस्थित होते, इतर काही पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि सातत्याने हेच समजवलं जातंय की पक्षात जर पुढं काही करायचं असेल तर विक्रमला संधी मिळावी. मात्र त्याचवेळी इतर कार्यकर्त्यांचा का विरोध आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा अजित पवार शरद पवारांशी वेगळे झाले तेव्हापासून अनेकांनी अजितदादांची साथ दिली, पक्ष संघटने वाढीसाठी काम केलेलं आहे आणि विक्रम काकडेंचं या असं काही बॅकग्राऊंड नाही, ते अचानक पक्षात येत आहेत आणि त्यांना थेट अशा पद्धतीने विधान परिषदेची जागा या ठिकाणी देणं हे कितपत योग्य आहे आणि त्यामुळंच ही नाराजगी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आताच आपण बघितलं की सुनील टिंगरे जरी सांगत नसतील
त्यांची नाराजगी, मात्र ती नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. का तर ते बैठकीतून अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत. विलास लांडे देखील काही वेळापूर्वी इथून निघून गेलेले आहेत. अगदी का तर मिकी. जवळजवळ हे निश्चित होते की विक्रम काकडेंनाच ही जागा मिळणार आहे आणि अर्थातच ते पार्थ पवारांचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जातात. हो. आणि पार्थ पवार स्वतः या त्यामुळे बैठकीला उपस्थित उत्सुकता आहे की आता राष्ट्रवादीमधून हे नाव जाहीर होण्याची. खरं तर मिकी सोबत रहा. नागपूरमधले अपडेट्स आपण घेऊयात. नागपूरमध्ये देखील अशाच मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. रजत, नागपूरमध्ये बैठका तर सुरू आहेत, मात्र अजून उमेदवार ठरत नाहीये. अवघे काही तास शिल्लक आहेत. निश्चितच आता फक्त 2.5 तासांचा कालावधी राहिलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला. मात्र अजूनही काँग्रेसचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये. रवी भवन परिसरात कॉटेज नंबर 12 मध्ये सध्या काँग्रेस नेत्यांचं मंथन सुरू आहे. मात्र तिथे गटबाजीचे पण चिन्ह जे आहे ते दिसून येत आहेत. थोड्या वेळापूर्वीपर्यंत नागपूरचे जे मातब्बर काँग्रेस नेते आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवला जाईल ते सुनील केदार बैठकीत उपस्थित होते. मात्र सुनील केदार बैठकीतून निघाले आणि त्याच्यानंतर पक्षाने या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी निरीक्षक म्हणून ज्यांच्यावर सोपवली ते नितीन राऊत या ठिकाणी आले आहेत. गेल्या 3 बैठकांमध्ये असं होत आहे की नितीन राऊत आणि सुनील केदार त्यांचा जो जुना राजकीय वैमनस्य आहे त्याला लक्षात घेऊन बैठकीत एकमेकांसोबत बसत नाहीये किंवा समोरासमोर येत नाही आणि त्यामुळे काँग्रेसचा हा तिढा सुटताना दिसत नाही. आणि आता जेव्हा 2.5 तास शिल्लक आहे मुदत संपायला, अजूनही काँग्रेसचा तिढा सुटलेला नाही. असं सांगितलं जात आहे की 4 उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे आणि त्या 4 पैकी एकाचं नाव निश्चित केलं जाईल. त्यापैकी एक नागपूर शहराचा उमेदवार आहे आणि इतर जे 2 ते 3 नावं जे आहेत ते नागपूर ग्रामीण मधील आहे. मात्र नावावर शिक्कामोर्तब अद्याप होऊ शकलेलं नाही. अगदी रजत, धन्यवाद माहितीसाठी. तर पुण्यावरून आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अपडेट्स देत होते. मिकी, तुमचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.